पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आज छत्रपती संभाजीनगर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे। दुर्दैवी आणि हृदय हेलावणारी घटना मालवण येथील सिंधुदुर्ग या भागातील राजकोट येथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 2 दिवसापूर्वी कोसळला। प्रत्येक महाराष्ट्रीयन छत्रपती शिवरायांचे अनुयायी यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। देशातल्या नागरिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की आमच्या दैवताचा पुतळा आमच्या डोळ्यासमोर कोसळताना आम्ही बघतोय। देवा, ही बघण्याची वेळ आमच्यावर का आली? कोणामुळे आली? या भारतीय जनता पार्टीच्या राज्यकर्त्यांमुळे आली, या भ्रष्टाचारी सरकारमुळे आली। आणि याचं सगळं पाप हे मोदी सरकारचं आहे, एकनाथ शिंदे सरकारचं आहे। केवळ आणि केवळ टक्केवारीच्या राजकारणामध्ये एक निकृष्ट दर्जाचा पुतळा त्यांनी त्या ठिकाणी बसवला आणि मला वाटतं कोणतेही निकष त्याच्यामध्ये पाळले गेलेले नाहीत। 3 वर्षाचा कालावधी होता। आम्ही सुद्धा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला। स्वतः सुभाष देसाई साहेब 4 वेळेस त्या पुतळा बनवण्याच्या पुण्यामध्ये त्या कारखान्यामध्ये जाऊन आले। त्यांनी त्याची पाहणी केली, योग्य त्या पद्धतीने पुतळा बनवला जातोय की नाही। हे असतं सरकार, हे असतं लोकप्रतिनिधी। यांनी फक्त टक्केवारीचं राजकारण या पुतळ्याच्या मागे साधलं, स्वतःचा स्वार्थ साधला, कसा बसा तो पुतळा बसवला। आणि मला वाटतं 8 महिन्यातच तो पुतळा तुम्ही बघता की फक्त श्रेय घ्यायचं होतं म्हणून तो बसवला आणि 8 महिन्यातच तो पुतळा कोसळला। हे पाप या सरकारला फेडावं लागेल। या सरकारच्या विरोधात आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। आज माननीय आदित्य साहेब आमचे सगळे नेते त्या ठिकाणी मालवणमध्ये आहेत। तुम्हाला निश्चितपणे सांगेल की ही महाराष्ट्रातली जनता आता रस्त्यावर उतरलेली आहे। यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि हा जो ठेकेदार होता तो श्रीकांत शिंदेचा या ठिकाणी मित्र होता। मित्राला ठेकेदारी द्यायची, मित्राला रस्त्याची कामं द्यायची, पुतळ्याचं पण त्यांनी देऊन मोकळे झाले। आज संसद गळत आहे, राम मंदिर गळत आहे, समृद्धीला तडे गेलेत, शिवाजी महाराजांचे पुतळे कोसळत आहेत। हे सरकार खुर्चीवर राहण्यास योग्य नाही आणि या सरकारला इशारा आम्ही देण्याकरता आता खुर्च्या खाली करा, नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही। जनता ज्यांना आता शिक्षा देईल।